एका हातामध्ये 1992चा चकाकणारा वर्ल्ड कप, तोंडावर एक विजयी हास्य आणि कोट्यावधी पाकिस्तानी जनतेच्या मनातला नायक अशी ज्याची ओळख होती, तोच माणूस आयुष्याच्या शेवटी रावळपिंडीच्या आदियाला जेलच्या 4 भिंतींमध्ये एका कैद्याचं आयुष्य जगला. क्रिकेटच्या खेळपट्टीवरून राजकारणाच्या आखाड्यात उतरून थेट देशाचा पंतप्रधान बनणाऱ्या आणि पुढे थेट तुरुंगाची हवा खाणाऱ्या या माणसाचं नाव आहे इम्रान खान. नुकत्याच आलेल्या रिपोर्ट्सनुसार इम्रान खान यांचं निधन झालंय असा दावा एका पत्रकाराने केलाय. यात कितपत तथ्य आहे याचा खुलासा येत्या काळात होईलच, पण एका प्ले बॉय क्रिकेटरचा मास लीडर बनण्याचा आणि पुढे लष्कराशी भिडून एका अंधाऱ्या कोठडीत पोहोचण्याचा इम्रान खान यांच्या आयुष्याचा हा संपूर्ण प्रवास एखाद्या बॉलिवूडच्या हाय व्होल्टेज ड्रामापेक्षा कमी नाहीये. इम्रान खान यांच्या आयुष्यात नक्की काय काय घडलं आणि ते आज ज्या परिस्थितीत आहे तिथवर ते का पोहोचले, सगळं पाहूया त्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. इम्रान खान यांच्या या वादळी आयुष्याची कहाणी सुरू होते 5 ऑक्टोबर 1952 पासून. लाहोरमधल्या एका अत्यंत श्रीमंत आणि सुशिक्षित पठाण कुटुंबात इम्रान यांचा जन्म झाला. त्यांचं कुटुंब आधीपासूनच क्रिकेटशी जोडलेलं होतं. अभ्यासात हुशार असलेल्या इम्रान यांनी थेट यूकेच्या प्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतली. 70 आणि 80च्या दशकात ऑक्सफर्डमध्ये शिकणारा हा तरुण दिसायला खूपच हँडसम, स्टायलिश आणि प्लेबॉय म्हणून प्रसिद्ध होता. लंडनच्या नाईट लाईफ आणि ग्लॅमरस वर्तुळात त्यांची एक वेगळीच क्रेज होती, पण त्याच वेळी त्यांच्या हातातली क्रिकेटची बॅट आणि बॉल मैदानात आग ओकत होते. क्रिकेटच्या जगात इम्रान खान यांनी एक ऑलराऊंडर प्लेअर म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांची फास्ट बॉलिंग आणि अग्रेसिव्ह बॅटिंग अपोनंट्सना घाम फोडायची. पण खरी जादू घडली 1992च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये. वय 39 वर्ष होतं. खांद्याला दुखापत आणि संपूर्ण संघ अपयशी ठरत असताना इम्रान खान यांनी कॅप्टन म्हणून त्यांच्या टीमला एक मंत्र दिला. कोपऱ्यात ढकललेल्या वाघांसारखे लढा, फाईट लाईक कॉर्नर्ड टायगर्स. इम्रान यांच्या या नेतृत्वाच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्यांदा आणि आजवर एकमेव वेळेस वन डे वर्ल्ड कप जिंकला. या एका विजयाने इम्रान खान यांना पाकिस्तानमध्ये देव माणसाचा दर्जा मिळवून दिला. इम्रान खान हे क्रिकेट इतिहासातल्या सर्वात यशस्वी कॅप्टनच्या लिस्टमध्ये सर्वात अव्वल स्थानावर आहेत. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इम्रान यांनी क्रिकेटला अलविदा केलं, पण नियतीने त्यांच्यासाठी दुसरीच वाट तयार केली होती. त्यांच्या आई शौकत खानम यांचं कॅन्सरने निधन झालं. पाकिस्तानमध्ये सामान्य लोकांसाठी कॅन्सरवर उपचार घेण्याची कोणतीही सोय नव्हती. आपल्या आईच्या दुःखातून इम्रान यांनी एक भयंकर मोठी शपथ घेतली की मी पाकिस्तानमध्ये गरिबांसाठी मोफत कॅन्सर हॉस्पिटल उभारणार. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. कोट्यावधी रुपयांचा निधी जगभरातून गोळा झाला आणि लाहोरमध्ये शौकत खानम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल उभं राहिलं. या घटनेने इम्रान यांची इमेज फक्त एक क्रिकेट प्लेअरपुरती मर्यादित राहिली नाही, तर ते देशवासियांच्या नजरेत एक जनसेवक बनले. यानंतर सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि खडतर अध्याय, राजकारण. 1996 मध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ म्हणजेच पीटीआय या राजकीय पक्षाची स्थापना केली. पण खेळाच्या मैदानात धुमाकूळ घालणाऱ्या या नायकाला राजकारणाच्या मैदानात सलग 15 वर्ष अपयशाचा सामना करावा लागला. 1997च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष भुईसपाट झाला. स्वतः इम्रान पराभूत झाले. 2002 मध्ये त्यांच्या पक्षाला फक्त 1 जागा मिळाली. लोक त्यांची टिंगल उडवायचे. त्यांना इम्रान खान हा फक्त 4 लोकांचा नेता आहे असं म्हटलं जायचं. पण इम्रान यांनी हार मानली नाही. 2011 मध्ये लाहोरच्या मिनारे पाकिस्तान मैदानावर इम्रान खान यांनी घेतलेल्या ऐतिहासिक सभेने संपूर्ण पाकिस्तानचं राजकारण हादरवून सोडलं. पाकिस्तानच्या भ्रष्ट राजकारणाला कंटाळलेला तरुण वर्ग आणि मध्यम वर्ग इम्रान यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी देशातल्या शरीफ आणि भुट्टो घराण्याच्या घराणेशाहीला थेट आव्हान दिलं आणि शेवटी 22 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर 2018च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. 18 ऑगस्ट 2018 रोजी 1992च्या वर्ल्ड कपचा हा हिरो पाकिस्तानचा 22वा पंतप्रधान बनला. पण पाकिस्तानमध्ये एक अलिखित नियम आहे. सत्तेत कोणताही नेता असो, चाव्या मात्र नेहमी पाकिस्तान लष्कराच्या हातात असतात. इम्रान खान सत्तेत आले तेव्हा त्यांच्या मागे लष्कराचा छुपा पाठिंबा होता असं मानलं जातं. पण पंतप्रधान बनल्यानंतर इम्रान यांनी स्वतःच निर्णय घ्यायला सुरुवात केली. विशेषतः परराष्ट्र धोरण आणि लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांमध्ये उघड मतभेद सुरू झाले. ज्या लष्कराच्या मदतीने ते सत्तेवर आले होते त्याच लष्कराशी पंगा घेणं इम्रान यांना प्रचंड महाग पडलं. झालं असं की 2021 मध्ये तत्कालीन ISI प्रमुख जनरल फैज हमीद यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्यावरून इम्रान खान आणि लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांच्यात तीव्र मतभेद झाले. इम्रान यांना फैज हमीद हवे होते तर बाजवा यांना नवीन अधिकारी आणायचा होता. पाकिस्तानच्या इतिहासात पंतप्रधान आणि लष्कराच्या अंतर्गत बदल्यांमध्ये हस्तक्षेप केलेला लष्कराला कधीच सहन झालेला नाहीये. एप्रिल 2022 मध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत आणि लष्कराच्या छुप्या सहकार्याने इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला.
पाकिस्तानच्या इतिहासात अविश्वास ठरावाद्वारे सत्ता गमावणारे इम्रान हे पहिले पंतप्रधान ठरले. पण बघायला गेलं तर पाकिस्तानच्या 75-76 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानाने 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाहीये आणि त्यामागे बऱ्याचदा लष्कराशी झालेला वाद हेच मुख्य कारण राहिलेलं आहे. इम्रान खान यांच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. पण सत्ता गेल्यावर सुद्धा इम्रान शांत बसले नाहीत. त्यांनी संपूर्ण देशात महाकाय रॅली काढल्या. नोव्हेंबर 2022 मधल्या एका रॅली दरम्यान त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, ज्यामध्ये त्यांच्या पायात गोळ्या घुसल्या. तरीही पायाला पट्टी बांधून त्यांनी लष्कराला आणि तत्कालीन सत्तेला आव्हान देणं चालूच ठेवलं. त्यांनी थेट अमेरिकेवर आपली सत्ता पाडल्याचा आरोप केला, पण लष्कराशी घेतलेला हा पंगा शेवटी त्यांच्या अटकेचं कारण बनलाच. ऑगस्ट 2023 मध्ये इम्रान खान यांना अचानक अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पाठोपाठ 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले. यात सर्वात प्रमुख म्हणजे तोशाखाना प्रकरण, ज्यात सरकारी खजिन्यातल्या परदेशी भेटवस्तू कमी किमतीत विकत घेऊन बाहेर विकल्याचा आरोप होता. दुसरा सायफर केस, ज्यात देशाचे गुप्त मुत्सद्दी दस्तऐवज लीक केल्याचा आरोप होता. आणि तिसरा भ्रष्टाचार आणि अल कादिर ट्रस्ट प्रकरण. एकामागून एक खटल्यांमध्ये त्यांना 10 ते 14 वर्षांच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. इम्रान खान समर्थक जेव्हा रस्त्यावर उतरले आणि त्यांनी लष्कराच्या हेडक्वार्टर्सवर हल्ले केले, तेव्हा सैन्याने त्यांच्या संपूर्ण पक्षावर दडपशाही केली. आज 80 वर्षांच्या जवळ पोहोचलेले इम्रान खान रावळपिंडीच्या अंधाऱ्या अदियाला जेलमध्ये बंद आहेत. एका बाजूला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांचा अथांग समर्थक वर्ग आजही मानतो की इम्रान हे पाकिस्तानला लष्कराच्या तावडीतून सोडवणारे एकमेव खरे नेते आहेत. त्यांच्याविषयी सध्या येणाऱ्या बातम्यांमुळे त्यांची खरी अवस्था नक्की आता काय आहे हे समजायला कठीण आहे, पण त्यामुळे त्यांच्याविषयी अजूनच संभ्रम निर्माण होत आहेत. ऑक्सफर्डचा नवाब, जगाला जिंकणारा ऑलराऊंडर प्लेअर, गरिबांचा मसीहा, देशाचा पंतप्रधान आणि आज तुरुंगातला एक कैदी. इम्रान खान यांचं आयुष्य हे यश, संघर्ष आणि ट्रॅजेडीने भरलेलं आहे. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? इम्रान खान हे पाकिस्तानचे तारणहार आहेत की आपल्या अहंकारापोटी आणि राजकीय चुकांमुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेला एक अपयशी नेता? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी पाहत राहायला गावबत्ती.